तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो, की एखाद्या व्यक्तीने त्याचं जे जीवन आहे ते अर्ध्या मधातून संपवून टाकलं, तर त्याच्या जीवनाचं पुढे काय होतं? पूर्ण दुःख संपून जातं, की नवीन वेदनेला सुरुवात होते? आणि सर्वात महत्त्वाचं तर हे आहे, की एखाद्या सोलने, एखाद्या आत्म्याने इथे जर खास उद्देशासाठी, खास पर्पजसाठी जन्म घेतला आणि त्या व्यक्तीने असं केलं, आत्महत्या केली, तर त्याचं काय? तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, हा स्पिरिच्युअल जे नॉलेज आहे तेच असा आणि स्पिरिच्युअल सत्य काय आहे याच्या मागचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. अजून एक गोष्ट सांगते, हा व्हिडिओ काय कोणाला जज करण्यासाठी नाहीये, ठीक आहे? कारण बघा मित्रांनो, कसं होतं ना, एखादा व्यक्ती असतो ना, तो जेव्हा तुटतो पूर्णपणे आतून, जेव्हा तो तुटलेला असतो ना, त्याचं जे दुःख आहे त्यावेळेस तर तो फक्त तोच व्यक्ती समजू शकतो. बाकी कोणी दुसरं समजू नाही शकत. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, एखाद्याचं असं आत्महत्या कोणी केली तर आपल्याला वाटतं, यार कशालाच केलं, काही गरजच नव्हती, बरं कशी हिंमत झाली असेल ना याची असं करायची. येतात ना आपल्या मनात, डोक्यात असे विचार. पण मित्रांनो, कसं असतं, त्या व्यक्तीचं दुःख फक्त तोच समजू शकतो. कोणी समजू तर शकत नाही. आणि प्रत्येकाची ही जर्नी जी आहे ती पण वेगळीच असते, है ना? तर म्हणून हा व्हिडिओ जो आहे हा काही कोणाला जज करण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ फक्त स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंगसाठी आहे. जेणेकरून आपला जो जीवनाकडे बघण्याचा जो म्हणजे दृष्टिकोन आहे, तो अजून चेंज होईल आणि जीवनाकडे आपण अधिक खोलवरपणे ते आपल्या जीवनाला म्हणजे जीवनाला आपण समजून घेऊ, बरोबर? तर ह्याच कारणासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला. आता सर्वात पहिले मित्रांनो, की आत्मा पृथ्वीवर का येते? बघा, स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकतेच्या नुसार काय होतं ना, आत्मा फक्त हे शरीर नाही. आता मी हे बऱ्याचदा सांगितलं आणि कदाचित तुम्हालाही माहितीच आहे ना, की हे शरीरच, आपण हे शरीर घेऊन आलोय. तर आत्मा काय ना, हे शरीर नाहीये. आपण एक इंटरनल सोल आहोत, जी पुन्हा पुन्हा वेगळे वेगळे जन्म घेते. प्रत्येक आत्मा पृथ्वीवर एका खास पर्पजसाठी येत असतो. कोणाला पेशन्स शिकायचं असतं, कोणाला स्वतःवरती प्रेम करायला शिकायचं असतं, कोणाला माफी द्यायला शिकायचं असतं आणि कोणाला अंधारातही प्रकाश शोधायचा असतो. म्हणजे जीवन म्हणजे काय आहे ना, एक शाळा आहे. आणि प्रत्येक जे आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, ते आपल्यासाठी काय असतात ना, एक धडा असतो. तर जेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटतो, तर तेव्हा काय? तर बघा, कधी-कधी जीवनात इतकं दुःख येतं, की माणसाला वाटतं आता काहीच उरलेलं नाही. मनात पूर्ण अंधार भरतो आणि आपल्या ज्या डोक्यामध्ये काय होतं ना, फक्त आणि फक्त ई कॅप आपण शोधत राहतो. पण अध्यात्मानुसार काय होतं मित्रांनो, आत्महत्या हे जे आहे, हे काही सोल्युशन नाहीये त्याच्यावरती, हा काही मार्ग नाहीये. कारण काय, आपल्याला काय वाटतं, आत्महत्या केली की हां भाई, आता सगळं संपून जाईल, नाही का? पण असं नाही होत. कारण आपलं जे शरीर आहे ना, तेच संपतं. पण आपलं जे कॉन्शियसनेस आहे, जे आपण ज्याला आत्मा, चेतना, बरेच काय नाव देतो आहे ना, ते जिवंत राहतं मित्रांनो. आणि आत्मा तिच्या जे इमोशन्स आहेत ना, ते इमोशन्स काय करतं ना, ते इमोशन्स, व्हायब्रेशन आणि कन्फ्युजन जे आहे ते सोबत घेऊन चालतं. म्हणजे आता जर एखाद्या सोलने, एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली, ठीक आहे? तर त्याच्यासोबत त्याचे इमोशन्स, व्हायब्रेशन आणि ते कन्फ्युजन, की बाबा काय केलं, हे सर्व गोष्टींना तो घेऊन चालतो पुढच्या जीवनामध्ये. आता आत्महत्या झाल्यानंतर लगेच काय होतं बघा, स्पिरिच्युअल टेक्निक, म्हणजे जे टेक्निक असतं त्याच्यानुसार काय, म्हणजे टीचिंगनुसार, स्पिरिच्युअल टीचिंगनुसार काय असतं ना, जेव्हा एखादी आत्मा शरीर सोडून जाते, अचानक शरीर सोडून जाते, तेव्हा काही काळ ना तिला समजतच नाही की तिने काय केलं. त्या आत्म्याला तिला वाटतं की ती अजूनही तिथेच आहे. आणि ती तिचे जे सोबती असतात, जे तिचे लव्हड वन असतात है ना, जे तिच्यावरती प्रेम करणारी माणसं असतात, त्याचं ती दुःख अनुभवते, पण त्यांच्याशी ती बोलू नाही शकत. आणि सर्वात पेनफुल दुःखाची गोष्ट माहिती आहे मित्रांनो काय? ज्या दुःखापासून पळण्याचा तिने शोध घेतला असतो ना, की तिला वाटतं की आता मी हे शरीर सोडलं की झालं, संपून जाईल आहे ना, हे दुःख आता मला परत माझ्या जीवनात नाही येतील, असं ती धरूनच ती सुसाईड करते ना, आत्महत्या करते ना. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ते दुःख अजूनही तिच्यासोबत असतात. आणि बघा, ते दुःख आणि तिला स्वतःला समजत नाही की तिने काय केलं, म्हणजे त्या सोलला आणि तिची जी प्रेमळ माणसं असतात तिच्या जवळचे, त्यांचं ते दुःख बघून अजूनच ती दुःखात जाते. मग जो अपूर्ण पर्पज असतो तो काय? तर प्रत्येक आत्मा एक ब्लूप्रिंट घेऊन आलेली आहे या पृथ्वीवरती. म्हणजे जसं रिलेशनशिप, आपले जे नातेसंबंध असतात, आपल्याला धडे शिकायचे असतात वेगळे वेगळे है ना, कार्मिक कनेक्शन असतात आपले. आता म्हणतो ना, एखादा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आलं, फार चांगलं होतं यार हे व्यक्ती, 2 वर्ष तर किती भारी, म्हणजे इव्हन मी प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि अचानकच आपल्या नातेवाईक म्हणा, किंवा अचानकच एखाद्या अशी काही सिच्युएशन येतं की ती व्यक्ती काही न करता आपल्याला भांडून म्हणा किंवा अशीच निघून जाते आणि आपल्याला खूप दुःख होते की बाबा, मी एखाद्याला एवढा जीव लावला आणि असं का झालं, बरोबर? तर मित्रांनो,
जर आत्मा मध्येच जर्नी सोडून गेली, म्हणून तर त्याचं काय असतं, एक कार्मिक कनेक्शन असतं एखाद्या व्यक्तीसोबत, तर ते कार्मिक कनेक्शन, ठीक आहे. तर सगळ्यांचंच एक एक कारण असतं, जे ब्लू प्रिंट आहे, आपलं जे लेसन आहे, लाईफचे लेसन आहे, सोल प्लॅन, तर ते आपण इथे घेऊन येतो. मग जर आत्मा मध्येच तिची जी जर्नी आहे, म्हणजे आता हे जे लेसन जर ती घेऊन आली आणि तिची हे जो प्रवास आहे तो तिने मधातच सोडला, तर काय होतं ना, जे अनेक लेसन आहेत ते अपूर्णच राहतात. बरोबर. आता तुम्ही ना मग कार्मिक लेसन शिकत एखादी आत्मा ना, ती रिलेशनशिपची लेसन शिकत, म्हणजे आता अर्ध्या मार्गातून जर तिने असं केलं, तर मग हे काय होतं ना, अपूर्ण हे जे तिचे आपले काय म्हणतात त्याला लेसन असतात, जे धडे असतात, ते अपूर्ण सोडून जाते तिच्या त्या प्रवासामधून. मग आणि स्पिरिच्युअलिटीनुसार काय असतं ना, ते लेसन फ्युचरमध्ये पुन्हा शिकावे लागतात, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये. मग युनिव्हर्स जो आहे तो पनिशमेंट देतो का? ते फक्त आत्म्याला कंप्लीट अंडरस्टँडिंगपर्यंत पोहोचवतो. बघा, इथे मी एक छोटंसं म्हणजे उदाहरण देते, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. आता आपले आई-वडील आहे. आपल्या आई-वडिलांना असं वाटतं, की आपण खूप चांगल्या म्हणजे नोकरीवरती लागायला पाहिजे, बरोबर. आता ते गव्हर्नमेंट म्हणा किंवा एखादं प्रायव्हेटही म्हणा, पण खूप चांगल्या आई-वडिलांचं स्वप्न असतं. आता बघा, आई-वडिलांनी आपल्याला टाकलं, आता आपण 10वीत गेलो. आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, तुम्ही 10वी केली, ठीक आहे. आणि 10वीत तुम्ही 6 महिने शाळेत गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं, "मला जायचंच नाही आता, बस बाबा कंटाळा आला" आणि तुम्ही घरी आले, तर मग कसं? आता तुमचंही स्वप्न आहे, की मला चांगलं जॉब पाहिजे. एखाद्या कंपनीमध्ये खूप हायेस्ट पोझिशनवरचा मला जॉब पाहिजे. आता त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण शिक्षण कंप्लीट करावं लागेल ना. म्हणजे सांगायचं तर, आणि मग जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा आई-वडील काय होतात ना, ते तुमच्यावरती कदाचित रागवतात, पण तुम्हाला शांततेत समजून सांगतात, की "बाळा, असं नाही, असं." है ना. म्हणजे बघ, तुला तिथं जॉबसाठी जायसाठी तुला हे सर्व कंप्लीट करावं लागेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की ज्यावेळेस आपल्याला मुक्ती पाहिजे असते, तर जेव्हा आपण या पृथ्वीवरती जन्म घेतो, तर प्रत्येक जीवनाचे आपले जेही धडे असतात, जे लेसन असतात, ते आपल्याला कंप्लीट करावं लागतात. आपण जर अर्ध्या मधातून आपले जीवन हे सोडून गेलो वरती परमात्म्याजवळ, तर तो आपल्याला पनिशमेंट नाही करत, तो आपल्याला समजवतो. तो म्हणतो, की तुला मुक्तीसाठी हे सर्व शिकून यावं लागेल. तेव्हाच तू त्याच्यासाठी कॅपेबल बनशील, है ना. कारण परमात्म्याला अधुरी गोष्ट, म्हणजे अपूर्ण गोष्ट आवडत नाही मित्रांनो, त्याला पूर्णच गोष्ट आवडते. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे सर्व गोष्टी इथे ह्या पृथ्वीवरती शिकावं लागतात. अपूर्ण गोष्टीमधून आपला अर्ध्या मधातून प्रवास सोडून आपण इथून नाही जाऊ शकत. जर आपण चुकून गेलोही, तर पुढच्या जन्मात आपल्याला चौपटनी ते लेसन शिकावं लागतात. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. परमात्मा आपल्याला कधीच पनिशमेंट करत नाही. तो आपल्याला काय करतो ना, कंप्लीट अंडरस्टँडिंगपर्यंत पोहोचवतो. तर सांगितलं मी, देव जो आहे तो रागवतो का? नाही. खूप लोक विचार करतात, की बाबा माझा जो देव आहे तो मला पनिशमेंट देतो, शिक्षा देईल, है ना. पण जे आध्यात्मिक जे त्रुट आहे, म्हणजे आध्यात्मिक जे सत्य आहे, ते काय सांगतं बघा, जे देव असतं ना, ते आपल्याला रागवत नाही बरं का. देव कधीच पनिशमेंट करत नाही. तो फक्त काय करतो ना, त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्युअर लव्ह. पण युनिव्हर्स एक काय आहे ना, मिररसारखं काम करते मित्रांनो. म्हणजे कसं बघा, आपण जी एनर्जी कॅरी करतो, जी एनर्जी आपण आपल्याजवळ ठेवतो, तशीच रिॲलिटी आपण काय करतो ना, अनुभवतो. जर आत्मा दुःख आणि कन्फ्युजनमध्ये एखाद्या आत्म्याने शरीर सोडला, तर काही काळ काय होतं ना, तीच व्हायब्रेशन त्या आत्म्याच्या आसपास भटकत राहते. म्हणून काय होतं ना, ध्यानाला काय म्हणजे एवढं इम्पॉर्टन्स दिलंय तुम्हाला माहिती आहे? ध्यानात जेव्हा आपण करतो, तर रोज काय करतो ना, इन शॉर्ट असं बघा, की आपण मरायचीच प्रॅक्टिस करतो. बघा, म्हणजे आता मी नॉर्मल भाषेत सांगते. म्हणजे कसं असतं ना बघा मित्रांनो, आपण ध्यानामध्ये सर्व गोष्टी आपल्याला हळू समजायला येतात. मग शेवटच्या क्षणाला जेव्हा आपल्याला ते शरीर सोडून जायचं असतं ना, तर तेव्हा आपण कोणाचाच विचार नाही करत. आपल्याला बरोबर तो रस्ता माहीत असते. कारण की ध्यानामध्ये आपल्यासोबत एवढ्या ॲस्ट्रल ट्रॅव्हल झालेल्या असतात, की सोलला तो रस्ता माहीत असते. पण जी सोल त्याच्यामध्ये नाहीच आहे आणि तिने अर्ध्यामध्यातून जर अशी काही कार्य केली, म्हणजे सुसाईडसारखे, आत्महत्येसारखे, तर तिथं कन्फ्युजनमध्ये जाईल आणि नॉर्मल सोलसुद्धा, है ना. मग अशा काही गोष्टी असतात. हे बघा, हे एवढे याच्यातच मी सगळं नाही सांगत, नाही तर मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल. इथे सांगायचं फक्त एवढंच आहे, की आत्महत्येच्या नंतरच्या काय गोष्टी असतात, बरोबर. तर काय होतं, आत्मा जेव्हा दुःख, कन्फ्युजनमध्ये शरीर सोडते, तेव्हा तिची जी व्हायब्रेशन आहे, काही काळ तिच्या आसपास तीच भटकत असते. तर सर्वात मोठं जे आध्यात्मिक सत्य आहे ते काय आहे? सर्वात मोठं सत्य म्हणजे तुमचं जे जीवन आहे ते रँडम नाही. तुम्ही या पृथ्वीवर एका खास कारणासाठी आले आहात. तुमचं जे अस्तित्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे बघा, या जगामध्ये जेवढ्याही सोल आहेत, जेवढ्याही आत्मा आहेत ना, हे प्रत्येक आत्मा इथे खास पर्पजसाठी आलेला आहे. पण ज्या सोल म्हणजे जी जी सोल असते, जी आत्मा असते, 10तून 4-5च अशा आत्मा असतात, त्याच त्यांच्या एक्झॅक्ट पर्पजपर्यंत येऊन पोहोचतात. आणि आपण जर आपला रस्ता भटकलो ना, तर मग आपल्याला फार उशीर लागतो आपल्या एक्झॅक्ट पर्पजपर्यंत येऊन पोहोचायसाठी, ठीक आहे. म्हणून तुम्ही या पृथ्वीवर एखाद्या खास कारणासाठी आलेले आहात. तुमचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे.
आज तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सगळं संपलं, काहीच राहिलं नाही, फार दुःख आहे जीवनामध्ये. पण युनिव्हर्सच्या म्हणजे पर्स्पेक्टिव्हने कदाचित तुमच्या जीवनाचा सर्वात पॉवरफुल जो लेसन आहे, जो चॅप्टर आहे, अजून सुरूच झालेला नसेल, है ना? बघा मित्रांनो, अंधारानंतर काय होतं ना, प्रकाश येतो. रात्र आहे, त्याच्यानंतर दिवस येईल. अनेकदा आत्म्याला काय वाटतं ना, सर्वात जास्त ग्रोथ एखाद्या आत्म्याला जर भेटली, तर त्याच्यामागे त्या आत्म्याचं खूप पेन असतं. त्या दुःखानंतरच त्या आत्म्याला खूप ग्रोथ मिळालेली असते. खूप सक्सेसफुल लोकं पाहतो ना आपण, तर त्याच्यामागे खूप काही पेन असतं, खूप काही दुःख लपलेले असतात. डायमंडसुद्धा खूप प्रेशरनंतर चमकतं. माहिती आहे ना, सोन्यालाही किती तपावं लागतं. चमक दिसते आपल्याला सोन्याची, कसलं भारी आहे ना सोनं. पण तो किती तपला ना त्याच्यासाठी, ते नाही दिसत ना आपल्याला. वरची चमकच आपण बघतो. आणि स्पिरिच्युअलिटी अवेकन लोकांच्या जीवनामध्ये ना खूप डार्कनेस असतात मित्रांनो. नेहमी तुमच्या जीवनामध्ये कदाचित खूप जणांच्या अशा असतील. पण एक गोष्ट नेहमी म्हणजे लक्षात ठेवायची, की त्यावेळेस म्हणायचं, की खरंच यार मी एवढा पॉवरफुल सोल आहे ना, की खरंच मी एवढे डिफिकल्ट लेसन इथे घेऊन आलो. म्हणजे मी खरंच किती पॉवरफुल सोल आहे, किती महान सोल आहे. बरोबर? कारण की आपण कोणाचा आहोत इथे? त्या परमात्म्याचा आहोत. जर मी सांगितलं तुम्हाला, की आपल्या सोलचा फक्त एकच पिता आहे. त्यासाठी तुम्ही जो आहे ते खूप इम्पॉर्टंट आहात. कारण बघा मित्रांनो, काय स्पिरिच्युअल अवेकन लोकांच्या लाईफमध्ये खूप डार्कनेस येतो ना, कारण त्यांची जी सोल आहे एक पॉवरफुल ट्रान्सफॉर्मेशनपासून म्हणजे जात असते. जर तुम्ही कधी तुटलात मित्रांनो, है ना, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कधी असं तुटल्यासारखं वाटलं, तुमच्या जीवन तुम्हाला खूप असं भारी वाटलं, खूप हेवीनेस वाटलं, खूप असं झालं कधी, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ही जी फीलिंग्स आहे, है ना, ही कायमची नाही राहत मित्रांनो. आता मी पण तुमच्यासोबत बोलतेय म्हणजे व्हिडिओच्या थ्रू वगैरे, ठीक आहे. असं नाही आहे की माझ्या जीवनामध्ये फार खूप चांगलं होतं पहिले. सिच्युएशन माझ्या जीवनामध्ये तशाच आल्या होत्या, है ना. जसं मी तुम्हाला एकदा मला वाटतं एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगता सांगितली होती, कदाचित अशा काही गोष्टी असतात की सुसाईडपर्यंत माणसाचे विचार जातात. पण मित्रांनो, अंधारानंतर उजेड असतो. फक्त थोडा पेशन्स ठेवायचा. श्रीकृष्णाने एक गोष्ट म्हटली आहे ना भगवद्गीतेत, की "जो होता है अच्छे के लिए होता है, जो हो रहा है अच्छे के लिए हो रहा है और जो होगा वो भी अच्छे के लिए होगा." बरोबर? एक गोष्ट कोणावर नाही विश्वास ठेवला, गरज नाही, ठेवायचं पण नाही. अंतरात्मा जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत नाहीच ठेवायचा. आता मी पण व्हिडिओ बोलतेय, सांगते तुम्हाला जे पण, नाही ठेवायचा. मन म्हणत नाही ना, नाही ठेवायचा. पण परमात्म्यावर विश्वास ठेवायचा. कारण तुमच्या जीवनामध्ये जे होतं ना, ते फीलिंग्स जे जे दुःख आहे, ते कायमचं राहत नाही. आणि जर असं काही झालं असेल, तुम्हाला असं कधी खूप हेवीनेस वाटला, तर कोणाशी तरी बोला. ज्यांच्या तुमच्या जीवनामध्ये असं कोणी व्यक्ती असेल, ज्याच्यावर तुमचा फार विश्वास आहे, तशा व्यक्तीशी बोला. निसर्गामध्ये या, निसर्गसुद्धा आपल्याशी बोलतो मित्रांनो. फक्त ती भावना आपल्याला समजून घेता आली पाहिजे. ध्यान करा, सर्वात महत्त्वाचं. तुमच्या ज्या फीलिंग्स आहेत ना, आतमध्ये दाबू नका. कधी-कधी काय होतं ना मित्रांनो, एखादं कन्व्हर्सेशनसुद्धा ना खूप काही चेंज करून जातं, आहे ना. एखादा हग करणं, एखाद्याला गळाभेट करणं, एखाद्याला एखादी प्रे करणं, देवाजवळ प्रार्थना करणं, एक नवीन सकाळ, पूर्ण काही जीवन बदलून जातं. म्हणून हे ज्या डार्कनेस असतात ना, ह्या खूप एक आपल्याला म्हणजे चेक करण्यासाठी येतात. म्हणून हारायचं नाही इथे. बघा स्पिरिच्युअलिटी काय सांगते मित्रांनो, की आत्मा कधीच मरत नाही. पण लाईफ ही जी काय आहे ना, ह्युमन जर्नी आहे. खूप प्रिकॉशन्स असतात इथे. तुमचं जे दुःख आहे ना, फक्त टेम्पररी आहे. काही नाही मित्रांनो, खूप कमी असते पण. पण तुमची जी सोल आहे ना, ती इंटरनल आहे. म्हणून तुमची जर्नीमध्ये तुमची जी जर्नी आहे, जो तुमच्या म्हणजे जो आता तुमचा प्रवास सुरू आहे सध्या, तो अर्ध्या मार्गातून कधीच सोडून द्यायचा नाही. कदाचित ज्या चमत्काराची तुम्ही वाट पाहत असणार, ते फक्त एक पाऊल दूरच असेल आणि त्याच क्षणी तुमचं काही तुम्ही चुकीचं केलं, तर असं काहीच नाही आहे. असं कधीच काही विचार पण नाही आणायचा डोक्यामध्ये, ठीक आहे. नेहमी त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. जो आपला सर्वांचा परमपिता वरती जो बसला आहे, त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा, ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या हार्टला जर टच झाला असेल, तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि सोल फॅमिली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, की माय सोल इज स्ट्रॉंगर दॅन माय पेन, ठीक आहे. आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.